रात्रीचे 2 वाजले होते. गावात सर्वत्र शांतता पसरली होती. फक्त काही भटक्या कुत्र्यांचे भुकणं आणि दूरवर एखाद्या मोटरसायकलचा आवाज येत होता. त्या शांततेत एक खोलीत मोबाईलचा निळसर प्रकाश पसरलेला होता. डोळ्यात झोप नव्हती, फक्त आकड्यांचा आणि स्क्रीनवर फिरणाऱ्या रुपयांचा खेळ सुरू होता. ही आहे लक्ष्मणची गोष्ट, एक अशी घटना जिथे स्वप्नांची किंमत हौसेने नाही तर हौसेपणाने मोजली जाते. लक्ष्मण मारुती जाधव, वय 30 वर्ष, मेहनती, प्रामाणिक आणि दिसायला अगदी सामान्य, पण डोळ्यात मोठं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. गावात तो एक शिस्तप्रिय तरुण म्हणून ओळखला जायचा, ज्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि स्वप्नातही एक प्रकारचा स्पष्टपणा होता. काही वर्षापूर्वी त्याने शिक्षणासाठी शहर गाठलं. शहराच्या गजबजाटात त्याला एक वेगळी वाट सापडली, ट्रेंडिंग आणि ऑनलाईन गेमिंग. सुरुवातीला सगळं फक्त मजेसाठी होतं, नंतर यातून पैसे मिळतात हे कळलं आणि हौस हळूहळू व्यसनात बदललं. आता तर हे सारं त्याचं आयुष्य बनून गेलं होतं. त्याच्या डोळ्यात कायम सुटणं असायचं, गरिबीतून, कर्जातून आणि सामान्यपणाच्या धोक्यातून. पण हे सुटणं इतकं सहज नव्हतं. आभासी दुनिया जितका खोल गेला तितकं वास्तवाचं जग त्याच्या हातातून निसटू लागलं. कधी काळी जे स्वप्न होतं तेच आता एक जाळं बनून बसलं होतं, ज्यातून तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता. 3 वर्षापूर्वी लक्ष्मणने तेजस्विनीशी प्रेमविवाह केला. तेजस्विनी सरपातळ, हसतमुख आणि अतिशय समजूतदार. घरच्यांनी आधी नाराजी व्यक्त केली होती, पण दोघांच्या ठाम निर्णयामुळे अखेर लग्न पार पडलं. लग्नानंतर दोघं बावीला परतले. त्यांचं लहानसं घर, थोडी शेती आणि छोट्या व्यापारासोबत काम करत दिवस काढू लागले. वर्षभरातच त्यांच्या संसारात शिवांचं आगमन झालं. लहानसा गोंडसच, घरात हसणं फुलवणारा शिवांश म्हणजे त्यांच्या जगण्याचा. लक्ष्मण जरी बाहेर काम करत असला तरी शिवांसाठी त्याची ओढ वेगळीच होती. लक्ष्मणला नवीन तंत्रज्ञानात रस होता. त्याला वाटायचं शेतमजुरी करून काहीच होणार नाही. सोशल मीडियावर असलेल्या जाहिरातीवरील कसे कमवा लाखो या व्हिडिओंनी त्याला वेड लावलं. सुरुवातीला त्याने थोडे पैसे गुंतवून ऑनलाईन रम्मी खेळायला सुरुवात केली. काही वेळेस जिंकला देखील. त्यानेच आत्मविश्वास वाढला. त्याच वेळी त्याने शेअर बाजारातही पैसे गुंतवले, पण ना योग्य मार्गदर्शन होतं ना अनुभव. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं बरंच सहरवत गेलं. त्याने कर्ज काढून अधिक पैसे गुंतवले. रम्मीमध्येही हार सुरू झाली, मात्र आशा मात्र त्याला सोडत नव्हती. यावेळेस लागेल जसे जसे नुकसान वाढले तसे लक्ष्मणच्या मनोबलात घसरण होऊ लागली. खेळ थांबवण्याऐवजी तो अजून खेळू लागला. हारलेलं भरून काढण्यासाठी कर्ज वाढत गेलं. शेवटी तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचला. त्याने स्वतःची जमीन विकली, पण तेवढंही पुरेसं नव्हतं. काही आठवड्यापूर्वी त्याने राहते घरी विकलं. हे तेजस्विनीला सांगताना त्याने खोटं बोललं. दुसरं घर घेऊ लवकरच असं म्हणत तिला समजूत घातली, पण हळूहळू तीही लक्ष देऊ लागली. लक्ष्मणच्या रात्री उशिरापर्यंत जागून मोबाईलवर राहण्यामुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. गावातही हळूहळू चर्चा सुरू झाली, काहीतरी बिनसत चाललंय त्यांचं. तेजस्विनीने लक्ष्मणला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तिने मुलाच्या भविष्यासाठी विचार केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मण जणू वेगळ्याच जगात वावरत होता. त्याला वाटायचं सगळं परत मिळवता येईल, पण एका क्षणात सगळं सुटलं. शेवटच्या काही दिवसात लक्ष्मण अधिकच तणावात राहू लागला. तो फार बोलत नव्हता. मोबाईल सतत हातात, डोळे थकलेले, चेहऱ्यावर तणाव आणि हृदयात एक गूढ शांतता. गावात अनेकांनी पाहिलं तो स्वतःला वेगळा करत चालला होता. 16 जूनच्या मध्यरात्री एक भयानक निर्णय घेतला गेला. जे कधीच घडू नये ते घडलं. लक्ष्मणने तेजस्विनीचा गळा दाबून खून केला. तिचा आक्रोशही पोचला नाही कुणापर्यंत. तिच्यानंतर त्याने आपल्या निष्पाप मुलाला शिवांशला मारलं आणि शेवटी स्वतः गळफास घेतला. घरात तिघांचे शव आढळले. एका कोपऱ्यात तेजस्विनीचा थिजलेला देह, झोपेत शांत दिसणारा शिवांश आणि लक्ष्मण एका दोरखंडात झुलणारा.
हे दृश्य गावासाठी नव्हे तर कोणासाठीही असह्य होतं. घटनेची माहिती मिळताच जराशेव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाला. मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक माहितीमध्ये नमूद केलं, ऑनलाईन गेमिंगमुळे झालेलं आर्थिक नुकसान हे मुख्य कारण असू शकतात. पोस्टमॉर्टम महाबलानंतर अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार होता, पण गावासाठी हे पुरेसं होतं. जे काही झालं ते आभासी दुनियेमुळे, लालसेमुळे आणि मानसिक तणावामुळे झालं. या घटनेत कुणाला दोष द्यावा? लक्ष्मण जो स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे अडकला, की ऑनलाईन गेमिंग कंपन्या ज्याच्या जाहिरातीचा भडीमार होत असतो, की समाज जो संकटात असलेल्या माणसाला मदत न करता चर्चा करतो, की आपलं शासन ज्यांनी अजूनही या गेम्सवर पुरेसं नियंत्रण आणलेलं नाही? ही आत्महत्या नसून सामाजिक आणि आर्थिक यंत्रणेचा अपयश आहे. एका तरुणाच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेत तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या जगात या निष्पाप कुटुंबाने आपलं अस्तित्व गमावलं. ही घटना इथे संपत नाही. ही एक चेतावणी आहे. आज लक्ष्मण आहे, उद्या कोणीही असू शकतो. ऑनलाईन गेमच्या नशेने ग्रासलेला, हरवलेला आणि शेवटी संपलेला. सरकारने अशा गेम्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरते आहे. पालकत्व, समाजशासन प्रत्येकाने पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे. शेवटी लक्ष्मण, तेजस्विनी आणि शिवांश या तिघांचं अस्तित्व मिटलं, पण त्यांची हकीकत एक शिकवण ठेवून गेली. आभासी जगात हरवताना वास्तवाचं आयुष्य संपवू नका. या घटनेतून तुम्ही काय शिकाल? ऑनलाईन गेम आणि ट्रेडिंगमधून मोठं कमवण्याचे स्वप्न वास्तवात फार वेळा दुःखातच संपतं. वेळेवर मर्यादा घालणं आवश्यक आहे. अडचणीत असताना कुटुंबाशी, मित्रांशी संवाद साधा. मदतीची वाट असते, फक्त बोलायला हिंमत लागते. अडचणीत असताना आपल्या कुटुंबावर राग काढणं किंवा त्यांना दोष देणं हे चुकीचं आहे. तेच तुमचं आधारस्थान असतात. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण ठेवणं, जनजागृती वाढवणं आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणं ही आजच्या समाजाची अत्यंत गरजेची बाब आहे. क्षणिक मोहाने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच विचार प्रवर्तक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद.